मित्रांनो, या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. श्रीमंत बनायला तुम्हाला वेळ लागणार नाही. आजची जी आपली कथा आहे ती एका कबुतराची आहे. खूपच ज्ञानवर्धक अशी ही कथा आहे. मित्रांनो, या कथेला तुम्ही पूर्णपणे ऐका. या कथेचा तुमच्या जीवनात खूपच चांगला उपयोग होणार आहे. या कथेमध्ये आम्ही ज्या 3 गोष्टी तुमच्या आचरणात तुम्ही आणल्यात, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, कुठेही राहत असू द्या, तुम्ही कधी संकटात सापडणार नाहीत. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे. जर तुम्ही आपल्या माझ्या स्वामींची कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा. तर आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. एका जंगलामध्ये 2 कबूतर राहत होते. पावसाळ्याचा ऋतू चालू होता. रिमझिम पाऊस पडत होता. तेव्हा ते 2 कबूतर एका वटवृक्ष झाडाच्या पोकळीमध्ये जाऊन बसतात. दोघेही त्या वटवृक्षाच्या पोकळीमध्ये बसलेले असतात आणि आता पाऊस जोरात चालू झाला होता. मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली होती. इतक्यातच त्यांच्याजवळ एक तिसरा कबूतर पक्षी उडत उडत येतो आणि तो पूर्णपणे भिजलेला असतो. तो कबूतर येऊन त्यांना म्हणतो, मला सुद्धा थोडीशी जागा द्या, मी पावसामध्ये पूर्णपणे भिजलेलो आहे. परंतु मित्रांनो, त्या वटवृक्षाच्या पोकळीमध्ये इतकी जागा नव्हती की 3 कबूतर त्यामध्ये सामावू शकतील, कारण त्या पोकळीमध्ये अगोदरच 2 कबूतर होते आणि तिसऱ्या कबुतराला त्यामध्ये जागा नव्हती. तो तिसरा कबूतर त्यांच्याकडे हट्ट करू लागला आणि म्हणू लागला, तुम्ही माझी मदत करा, मी भिजलो आहे, मला या पोकळीमध्ये थोडीशी जागा द्या. परंतु ते 2 कबूतर त्याला सततच नकार देत असतात. तेव्हा तो भिजलेला कबूतर म्हणतो, तुम्ही मूर्ख आहात का? मला जागा देत नाहीत, तुम्हाला दिसत नाही का मी भिजलेलो आहे? तेव्हा त्या पोकळीमधील 2 कबूतर म्हणतात, हे बघ भाऊ, आधीच या पोकळीमध्ये जागा नाही आहे. आम्ही दोघेच कसेबसे इथे राहत आहोत, मग तू तिसरा येऊन कसं इथे ॲडजस्ट होणार? तेव्हा तो भिजलेला कबूतर म्हणतो, तुम्ही खरंच मूर्ख आहात. तेव्हा ते 2 कबूतर म्हणतात, जर या पोकळीमध्ये जागा असती तर तुला नक्कीच दिली असती, परंतु इथे बिलकुल जागा नाही आहे. तुम्ही स्वतःच पहा की इथे जागा नाही. तेव्हा तो भिजलेला कबूतर जाऊन त्या 2 कबुतरांच्या वर बसतो. तेव्हा 2 कबूतर त्याला धक्का मारून खाली पाडतात. तो पुन्हा उडत येतो आणि त्या 2 कबुतरांना म्हणतो, तुम्ही खरंच मूर्ख आहात, आणि पुन्हा जाऊन त्यांच्या डोक्यावर बसतो. पुन्हा ते दोघे कबूतर त्याला धक्का मारून खाली पाडतात. मित्रांनो, असं हे खूपच वेळा झालं. प्रत्येक वेळी तो भिजलेला कबूतर त्यांच्या डोक्यावर बसायचा आणि ते 2 कबूतर त्याला खाली पाडायचे. खाली पाडल्यानंतर कबूतर त्या 2 कबुतरांना सारखं म्हणायचा की तुम्ही दोघे मूर्ख आहात. जेव्हा ते थकतात तेव्हा तो भिजलेला पक्षी तिथून उडून निघून जातो आणि ते 2 कबूतर त्याच वटवृक्षाच्या पोकळीमध्ये बसून राहतात. त्यानंतर त्या पोकळीमध्ये बसलेल्या कबुतराची बायको दुसऱ्या कबुतराला म्हणते, हे स्वामी, जो आता कबूतर आला होता तो सारखा आपला म्हणत होता की तुम्ही दोघे मूर्ख आहात. तो सारखं हेच म्हणत होता. मग मूर्ख कोण असतो? मूर्ख कसा असतो? मूर्ख दिसतो कसा? तुम्ही मला ही गोष्ट समजावून सांगा. तेव्हा कबूतर त्याच्या बायकोला एक कथा सांगतो आणि म्हणतो, हे प्रिये, तू जर ह्या कथेला पूर्णपणे ऐकलंच तर तुला नक्कीच कळेल की मूर्ख कोण असतो. तेव्हा तो त्याच्या बायकोला कथा सांगू लागतो आणि त्याची बायको लक्ष देऊन ती कथा ऐकू लागते. कबूतर त्याची कथा सुरू करतो आणि म्हणतो, एका नगरामध्ये एक शेठ राहत होता. त्या शेठला एक पुत्र होता. शेठने त्याच्या पुत्राचे लग्न लावून दिलं आणि लग्न झाल्यानंतर शेठचा मुलगा शहरामध्ये कमवण्यासाठी निघून जातो आणि त्या शेठच्या मुलाची बायको घरीच राहते. एके दिवशी शेठच्या मुलाची बायको विहिरीवर स्नान करण्यासाठी जाते आणि तिथे जाऊन ती स्नान करू लागते. इतक्यातच तिथे 3 वाटसरू येतात आणि शेठच्या मुलाच्या बायकोला म्हणतात, हे स्त्री, आम्ही खूप लांबून आलो आहोत आणि आम्हाला खूप जोराची तहान लागली आहे आणि आम्ही म्हणूनच तुम्ही आम्हाला थोडंसं पाणी प्यायला द्या.
मित्रांनो, त्यावेळेला शेठच्या मुलाच्या बायकोच्या अंगावर पुरेसे कपडे नव्हते, कारण ती आंघोळ करत होती. आणि त्याचवेळी ते तिघे वाटसरू तिथे आलेले असतात आणि त्यातील एक माणूस म्हणतो, आम्हाला पाणी पाजा. त्या मुलाची पत्नी त्या लोकांना म्हणते, भाऊ तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांच्यामधील एक वाटसरू म्हणतो, आम्ही प्रवासी आहोत आणि आम्हाला खूप जास्त तहान लागली आहे, आम्हाला तुम्ही पाणी पाजा. त्या माणसाचं बोलणं ऐकून त्या मुलाची पत्नी म्हणते, प्रवासी तर फक्त 2च असतात, तुम्ही कोणते प्रवासी आहात? आता तो माणूस खूपच विचारात पडतो. त्याला समजतच नाही की तो कोणत्या प्रकारचा प्रवासी आहे. तो शेठच्या मुलाच्या बायकोला कोणतेही उत्तर देत नाही. तेव्हा दुसरा माणूस म्हणतो, मला खूप जोराची तहान लागली आहे आणि तहानेने मी खूपच व्याकुळ झालो आहे आणि म्हणूनच तुम्ही मला पाणी पाजा. तेव्हा शेठच्या मुलाची बायको म्हणते, भाऊ तुम्ही कोण आहात? तेव्हा तो माणूस म्हणतो, मी अनपढ गवार आहे, तुम्ही मला पाणी पाजा. तेव्हा त्या मुलाची बायको म्हणते, अनपढ गवार तर 2 प्रकारचे असतात, तुम्ही कोणत्या प्रकारचे अनपढ गवार आहात हे सांगा, तेव्हा मी तुम्हाला पाणी प्यायला देईन. तेव्हा तो माणूससुद्धा काहीच उत्तर देत नाही. तो सुद्धा विचारात गुंग होतो की मलासुद्धा माहीत नाही की मी कोणत्या प्रकारचा अनपढ गवार आहे. तेव्हा तिसरा व्यक्ती म्हणतो, ताई मला पाणी पाजा, तहानेने माझा आता जीवच जाईल. जर मला अनस्वी थोडा वेळ पाणी मिळाले नाही तर माझा जीव जाईल आणि म्हणूनच तुम्ही मला पाणी पाजा. तेव्हा त्या मुलाची पत्नी त्या माणसाला म्हणते, भाऊ तुम्ही कोण आहात? जर तुम्ही सांगितलं की तुम्ही कोण आहात तर मी तुम्हाला नक्कीच पाणी पाजेन. तेव्हा तो माणूस म्हणतो, मी मूर्ख आहे, तुम्ही मला पाणी पाजा. तेव्हा त्या मुलाची पत्नी म्हणते, ह्या जगात 2 प्रकारचे मूर्ख असतात, तुम्ही कोणत्या प्रकारचे मूर्ख आहात? मित्रांनो, आता तो माणूससुद्धा मुलाच्या पत्नीच्या ह्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाही. तो सुद्धा मोठ्या विचारात पडतो. तो विचार करत असतो की मला स्वतःलासुद्धा माहीत नाही की मी कोणत्या प्रकारचा मूर्ख आहे. त्याला काहीच समजत नाही व तो काहीच उत्तर देत नाही. आता ते तिन्ही माणसं तिघे वाटसरू तहानलेलेच त्या विहिरीवरून पुढे जाऊ लागतात. तेव्हा ते पुढे जाऊ लागतात तेव्हा शेठच्या मुलाची बायको म्हणते, भाऊ तुम्ही माझ्या घरी चला, इथून काहीच अंतरावर माझं घर आहे, तिकडे गेल्यावर मी तुम्हाला नक्कीच पाणी पाजेन. ते तिघेही वाटसरू शेठच्या घरी येतात. त्यानंतर शेठच्या मुलाची बायको स्नान करून कपडे परिधान करून येते. जेव्हा ते तिघेही वाटसरू आणि मुलाची पत्नी घरी पोहोचतात तेव्हा शेठची नजर त्यांच्यावर पडते. तेव्हा शेठ विचार करू लागतो, माझी सूनबाई या कुठल्या पुरुषासोबत फिरत आहे? तिचा नवरा बाहेर कमवण्यासाठी गेला आहे आणि ही इकडे परपुरुषासोबत फिरत आहे. याच गोष्टीचा तो विचार करू लागतो. इकडे शेठच्या मुलाची पत्नी त्या वाटसरूंना पाणी पाजते आणि त्यांना म्हणते, भाऊ मी तुम्हाला विहिरीवर पाणी यासाठी पाजले नाही, कारण मी विहिरीवर स्नान करत होते आणि माझ्या शरीरावर पुरेसे कपडे नव्हते आणि त्यामुळे मी तुमच्या समोर येऊ शकत नव्हते आणि म्हणूनच मी तुम्हा तिघांना इतके कठीण प्रश्न विचारले. तुम्हाला पाणी न पाजण्याचा माझा असा कोणताही चुकीचा उद्देश नव्हता आणि म्हणूनच मी तुम्हाला घरी घेऊन आले आहे आणि तुम्हाला इकडे पाणी पाजत आहे. आता तुम्ही हे पाणी प्या आणि तुमच्या मार्गाला लागा. तिघेही वाटसरू पाणी पिऊन तिथून निघून जातात. इकडे शेठ विचार करू लागतो की माझी सूनबाई ही चारित्र्यहीन आहे. माझा मुलगा बाहेरच्या शहरामध्ये काम करतो आणि ही इकडे परपुरुषासोबत फिरत आहे, परपुरुषांना घरी घेऊन येत आहे आणि हाच विचार करून तो खूपच दुःखी होतो. शेठ विचार करू लागतो, जर एखादा मनुष्य आजारी पडला असेल तर त्याचा वेळीच उपचार करायला हवा. जर त्याचा वेळीच उपचार केला नाही तर तो आजार वाढू लागतो आणि त्यानंतर त्या आजारापासून सुटका मिळवणे खूपच कठीण होऊन बसते. ह्याच गोष्टीचा विचार करून शेठ विचार करू लागतो की मी आता माझ्या सूनबाईचा कशा प्रकारे उपचार करू शकतो.
ही सुद्धा चरित्रहीन झाली आहे. परपुरुषासोबत आता ही फिरू लागली आहे. हिचा नवरा बाहेर राहत असल्यामुळे ही पूर्णपणे बिघडली आहे. आता हिला मी कशा प्रकारे सुधारू शकतो? तो विचार करतो की मी जर ही गोष्ट राजाला सांगितली तर राजा नक्कीच याच्यावर काहीतरी चांगला मार्ग काढेल. मित्रांनो, ह्याच गोष्टीचा विचार करून तो शेठ राजाच्या दरबारात पोहोचतो आणि राजाला घडलेली सर्व घटना सांगतो. तेव्हा राजा त्याच्या सैनिकांना आदेश देतो की शेठच्या सुनबाईला त्वरितच दरबारात हजर करा. राजाचे सैनिक शेठच्या घरी पोहोचतात आणि शेठच्या सुनबाईला सांगतात, राजाने तुम्हाला दरबारात हजर होण्याचा हुकूम दिला आहे. तुम्ही आमच्यासोबत दरबारात चला. तेव्हा त्या मुलाची पत्नी म्हणते, भाऊ, तुम्ही तुमच्या राजाला विचारून या की तुमच्या राजाने मला कोणत्या रूपात बोलावले आहे. मुलीच्या रूपात बोलवले आहे, सुनबाईच्या रूपात बोलवले आहे की आईच्या रूपात बोलवले आहे? कोणत्या रूपात मला राजाने दरबारात बोलवले आहे हे तुम्ही राजाला विचारून या. तेव्हा ते सर्व सैनिक परत राजाजवळ पोहोचतात आणि राजाला म्हणतात, महाराज, शेठच्या मुलाच्या पत्नीने आम्हाला हे सांगून परत पाठवले आहे की तुम्ही तिला कोणत्या रूपात बोलवले आहे. मुलीच्या, सुनबाईच्या की आईच्या रूपात तुम्ही तिला बोलवले आहे हे तिने आम्हाला तुम्हाला सांगायला विचारायला सांगितले आहे. तेव्हा राजा खूपच विचारात पडतो. तो विचार करू लागतो की मी शेठच्या सुनबाईला कोणत्या रूपात बोलावू. राजा त्याच्या मंत्र्यांना विचारतो. तेव्हा मंत्री राजाला सांगतात, महाराज, शेठ आपल्या नगरातील एक नावाजलेला शेठ आहे आणि शेठची सुनबाई म्हणजे आपली सुद्धा सुनबाईच असेल आणि म्हणूनच तुम्ही दरबारामध्ये तिला सुनबाईच्या रूपात बोलवा. तेव्हा राजा सैनिकांना सांगतो, तुम्ही पालखी घेऊन जा आणि शेठच्या सुनबाईला सुनबाईच्या रूपात घेऊन या. तेव्हा राजाचे सैनिक पालखी घेऊन शेठच्या घरी पोहोचतात आणि मुलाच्या पत्नीला म्हणतात, राजाने तुम्हाला सुनबाईच्या रूपात बोलावले आहे. सैनिकांनी असं म्हटल्यावर शेठच्या मुलाची बायको लगेचच पालखीमध्ये बसते आणि सैनिक पालखी उचलून राजाच्या दरबारात घेऊन जातात. शेठच्या मुलाची बायको राजाच्या दरबारात हजर होते. तेव्हा राजा तिला विचारतो, तू चरित्रहीन आहेस. तुझा नवरा बाहेरच्या राज्यात कमवण्यासाठी गेला आहे आणि तू इकडे परपुरुषासोबत फिरत आहेस. हे असं आमच्या राज्यात चालणार नाही. जर तुला असं वागायचे असेल तर तुला आमचं राज्य सोडून जावे लागेल, अन्यथा तुला शिक्षा देण्यात येईल. राजाचं हे बोलणं ऐकून सुनबाई म्हणते, महाराज, मी एक पतिव्रता स्त्री आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा डाग लावण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार करा. एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजणं, भुकेलेल्याला अन्न देणं अपराध आहे का? जर तुमच्या राज्यामध्ये असा कोणता नियम असेल की तहानलेल्याला पाणी पाजणं आणि भुकेल्याला अन्न देणे अपराध असेल तर मग मी अपराध केला आहे आणि हा अपराध मी सारखं करत राहील. सुनबाईचे हे बोलणं ऐकून राजा खूपच चिंतित होतो आणि राजा म्हणतो, तू मला पूर्ण गोष्ट सविस्तरपणे सांग. तेव्हा शेठची सुनबाई राजाला सर्व घटना सांगते. महाराज, मी विहिरीवर आंघोळ करत होते. इतक्यातच 3 वाटसरू तिथे आले आणि ते मला म्हणाले की मी तहानलेला लागले आहे, तुम्ही आम्हाला पाणी पाजा. तेव्हा माझ्या शरीरावर पुरेसे कपडे नव्हते, त्यामुळे मी त्यांच्यासमोर जाऊ शकत नव्हते आणि म्हणूनच मी बसल्या बसल्या त्या तिघांनाही असे कठीण प्रश्न विचारले की त्यांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत आणि त्यानंतर मी त्यांना माझ्या घरी पाठवलं व मी कपडे घालून घरी गेले आणि त्यानंतर मी त्यांना पाणी पाजून तिथून त्यांच्या मार्गाला पाठवले. आणि आता यामध्ये मी चुकीचं असं काय केलं आहे? त्या महिलेचं हे म्हणणं ऐकून राजा म्हणतो, तू त्या तिघांना असे कोणते कठीण प्रश्न विचारले आहेस ते प्रश्न मला सांग. जेव्हा शेठच्या मुलाची बायको ते 3 प्रश्न राजाला सांगते तेव्हा राजासुद्धा खूपच विचारात पडतो. राजाचे सर्व मंत्रीसुद्धा विचारात पडतात. त्यांनासुद्धा त्या 3 प्रश्नांची काहीच उत्तर सापडत नाहीत. शेवटी राजा खूपच अस्वस्थ होतो
आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तो व्याकुळ होतो. राजा शेठच्या सूनबाईला म्हणतो, हे सूनबाई, आम्हाला या तिन्ही प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत. त्याचबरोबर आमच्या कोणत्याही विद्वान पंडिताकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत. आमच्या कुठल्याही मंत्रीकडे सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे नाहीत आणि म्हणूनच तुम्हीच मला या प्रश्नाचे उत्तर सांगा. तेव्हा शेठच्या मुलाची बायको हात जोडून म्हणते, महाराज, हे तिन्ही प्रश्न खूपच अनमोल आहेत आणि ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्यापेक्षा जास्त अनमोल आहेत आणि म्हणूनच माझी तुम्हाला एक विनंती आहे की मी या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगेन, परंतु त्या बदल्यात मला काय मिळेल? सुनबाईचं हे बोलणं ऐकून राजा मोठ्या प्रश्नात पडतो. तो विचार करू लागतो की खरंच हे 3 प्रश्न खूपच अनमोल आहेत आणि त्यांची उत्तरेसुद्धा खूपच जास्त अनमोल असतील. त्यामुळे यांची उत्तरं जाणून घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. मित्रांनो, असं म्हणतात ना की जो राजा मूर्ख असतो त्याला कोणीही लुटू शकतो. तेव्हा राजा सुनबाईला म्हणतो, तू जर उत्तरे सांगितलीस तर त्या बदल्यात मी तुला अर्ध राज्य देईन. आता तू तुझ्या 3 प्रश्नांची अनमोल उत्तरं मला सांग. मित्रांनो, शेठच्या मुलाची बायको राजाकडून सर्व लिहून घेते आणि अर्ध राज्य तिच्या नावावर करून घेते आणि त्यानंतर त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सांगते. महाराज, आता तुम्ही लक्ष देऊन त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे ऐका. पहिला प्रश्न, या जगामध्ये 2च प्रकारचे प्रवासी आहेत. आता ते 2 प्रकारचे प्रवासी कोण आहेत? तर पहिला सूर्य आणि दुसरा चंद्र, जे रात्रंदिवस चालत राहतात आणि या जगामध्ये ते भ्रमण करत राहतात आणि ह्या जगाला ते सतत प्रकाश देत राहतात आणि जगाला ते सतत प्रकाश देत राहतात. हेच ते 2 प्रवासी आहेत, सूर्य आणि चंद्र. दुसरा प्रश्न, अनपढ आणि गवार 2 आहेत आणि ते आहेत अन्न आणि पाणी. ते प्रत्येकासोबत राहतात. विद्वान लोकांसोबत सुद्धा राहतात आणि मूर्ख लोकांसोबत सुद्धा. त्यांचं ते पालन पोषण करत असतात, जे एखाद्या मूर्खाला सुद्धा तोच स्वाद देतात आणि विद्वानाला सुद्धा तोच स्वाद देतात. तिसरा प्रश्न, मूर्खसुद्धा 2 प्रकारचे असतात. पहिला मूर्ख, जो माझा सासरा आहे, जो त्याच्या घरातील गोष्ट एका दुसऱ्या व्यक्तीला येऊन सांगतो. जो स्वतःच्या घरातील गोष्ट दुसऱ्याला सांगतो तोच सर्वात मोठा मूर्ख असतो. जर माझ्या सासऱ्याने मलाच येऊन सर्व गोष्ट विचारली असती तर तिथेच मी त्यांना सर्व काही सांगितलं असतं. माझ्या घराची इज्जत अशी चव्हाट्यावर आली नसती, माझ्या घराची बदनामी झाली नसती आणि म्हणूनच सर्वात मोठा मूर्ख माझा सासरा आहे. तेव्हा राजा म्हणतो, दुसरा मूर्ख कोण आहे? तेव्हा ती महिला म्हणते, महाराज, दुसरा सर्वात मोठा मूर्ख तुम्ही आहात. जो राजा कोणताही विचार न करता मोठमोठे निर्णय घेतो तोच सर्वात मोठा मूर्ख असतो आणि म्हणूनच दुसरे सर्वात मोठे मूर्ख तुम्ही आहात. तुम्ही असे मूर्ख आहात ज्यांनी माझ्या 3 प्रश्नांच्या बदल्यात मला तुमचं अर्ध राज्य दिलं आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा मोठे मूर्ख आहात. आता राजाला खूप जास्त राग येतो, परंतु तो काहीच करू शकत नाही, कारण ती महिलासुद्धा आता अर्ध्या राज्याची राणी झालेली असते. अर्धे सैनिक आता त्या स्त्रीचे झालेले असतात. आता तो राजा काहीच करू शकत नव्हता. अशा प्रकारे डोक्याचा चांगला वापर करून त्या शेठची सूनबाई अर्ध्या राज्याची राणी बनते. तेव्हा कबूतर पक्षी त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, सर्वात मोठा मूर्ख तोच असतो जो त्याच्या घरातील सर्व गोष्ट चव्हाट्यावर आणतो आणि दुसरा मूर्ख तो असतो जो कोणाच्याही बोलण्यात येऊन त्याचा सर्वस्व लुटवून टाकतो. हे 2 प्रकारचे असे मूर्ख असतात ज्यांचा आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. तेव्हा कबुतराच्या पत्नीच्या ही गोष्ट लक्षात येते की या जगामध्ये मूर्ख कोण आहे आणि म्हणूनच म्हणतात की योग्य वेळ आल्यावर जो माणूस त्याच्या डोक्याचा योग्य वापर करतो असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात नेहमीच यश प्राप्त करत असतो. आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्या डोक्याचा वापर योग्य वेळेला योग्य त्या ठिकाणी योग्य दिशेने करावा
तुम्ही आयुष्यात कधीच कोणत्या संकटात सापडणार नाहीत। जे लोक त्यांच्या डोक्याचा वापर करत नाहीत ते आयुष्यात नेहमीच मागे पडतात आणि एके दिवशी अशी लोक भिकेला लागतात। आणि म्हणूनच आपल्या डोक्याचा, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करा। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजची ही कथा नक्कीच आवडली असेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ।